आणि पुण्यासह राज्यभरात आज भाऊबीजेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय आणि या निमित्तानं पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष उपक्रम राबवण्यात आलाय। मंदिरात येणाऱ्या प्रत्येक महिला भाविकेला ओवाळणी म्हणून 10 रुपये देण्यात येत आहेत। दिवाळीच्या निमित्तानं सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात दिसतेय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम पार पडत असून महिलांनीही या उत्साहानं बाप्पाचं दर्शन घेत ओवाळणी स्वीकारली। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। आज भाऊबीज आहे आणि याच निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आपण जर पाहिली तर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही अनोखी परंपरा जी आहे ती आजही मंदिर संस्थांकडून जपली जाते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भाविकांना 10 रुपयाची नोट जी आहे ती दिली जाते। याचाच अर्थ आज भाऊबीजेच्या निमित्ताने ही ओवाळणी जी आहे ती भावाकडनं बहिणीला दिली जात असल्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपातला हा सण जो आहे तो या ठिकाणी मंदिर देवस्थानाकडनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साजरी होताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर 10 रुपयाची प्रत्येकाची नोट जी आहे ती प्रत्येक महिला भाविकाला फक्त या ठिकाणी दिली जाते, जेणेकरून भाऊबीजेचा सण जो आहे तो अधिक वृद्धिंगत व्हावा आणि जी परंपरा आहे ती देखील कायम चालू राहावी। आपण जर पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या महिला भाविकाला या ठिकाणी संस्थानाकडनं 10 रुपयाची नोट म्हणजेच जी भाऊबीज आहे, जी ओवाळणी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला देतानाचं आपल्याला पाहायला मिळते। आणि सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी आणि सलग सुट्ट्यांमुळे भाऊबीज असेल, दिवाळीचा सण असेल, त्यामुळे गर्दी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।